नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, मस्त आणि एकदम स्वस्त असाल. तर 2-3 दिवसानंतर आज लाँग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण व्हिडिओ काढून 2-3 दिवस झाले होते. याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. पण काय झालं, लाँग व्हिडिओ एडिट करायला, रेकॉर्ड करायला मध्ये जरा टाईम भेटला नाही. टाईम भेटला तर मग काही सासऱ्यास आले, तर मग काही सासूच आली रेकॉर्ड करायच्या मधात, किंवा मग आशूच आला. तर मग असं होत गेलं आणि तो टाईम मला स्किप होत गेला, म्हणजे मला टाईम भेटलाच नाही. तर म्हटलं आज तरी एवढा व्हिडिओ रेकॉर्ड करू. जर 10-15 मिनटं माझ्याजवळ होते, म्हणून हा व्हिडिओ मी इथं रेकॉर्ड करायसाठी बसली. तर इथं आशू बाहेर गेला म्हणून मी आज रेकॉर्ड करायला हा व्हिडिओ बसली. तर सकाळचा टाईम आहे. सकाळच्या टाईम जी माझी रोजची क्लिनिंग असते तेच सुरू आहे. याचे शॉर्ट व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर झाले. आता हा लाँग व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल माफी मागतो मी तुमची. तर सकाळची क्लिनिंग आणि सकाळच्या क्लिनिंगसोबत आशूची मस्ती, आशूही सोबतच होता. आशूचं खेळणं मला, म्हणजे तो जवळजवळच खेळत जाय मला. म्हणजे मामाजी गेले होते गाय घेऊन, आणि ते गाय घेऊन येईपर्यंत आशूले पायाचं होतं. तर मग घरातला पसारा आवरणं, आशूले पायणं, तर ते दोन्ही कामं मी करत बसली होती. तर इथं आशू टिक्का लावून दे म्हणून त्याचा हट्ट चालू होता की टिक्का लावून दे म्हणून. तर ते मोबाईलमध्ये पाहून टिक्का लावून दे असं काहीतरी त्याचं चालू होतं. तर आता तो स्पष्ट बोलते, पूर्ण वाक्य बोलते. 2 वर्षाचा तो पूर्ण झाला. आता 13 तारखेचा त्याचा वाढदिवस झाला, म्हणजे तो 2 वर्षाचा तिथं पूर्ण झाला. तर जे आपली रोजची क्लिनिंग असते तेच नेहमी जे मी तुमच्यासोबत शेअर करतो. कधी दुसरी क्लिनिंग करतो, कधी हे क्लिनिंग करतो. पण कसं असते, जेव्हा घरात कोणता कार्यक्रम झाला, तर कार्यक्रम झाल्यावर जो पसारा असते तो पसारा तसाच राहते, किंवा मग तो पसारा आवरायला थोडासा टाईम लागते. आता माझ्यासोबत तर नेहमीच होते. आज जर कोणता कार्यक्रम झाला तर त्याचा पसारा 2-3 दिवस तरी राहते. म्हणजे कसं, बाकीचे कामं करणं आणि बाकीच्या कामं करण्यासोबत तो पसारा व्यवस्थित करणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्याच्यात आशू असते, अजून कोणी येणार जाणार असते, किंवा मग पाहुणा असते, किंवा मग आता सासू सासरे किंवा आशूच्या बाबाचा डब्बा वगैरे करून देणं, त्याच्यात अर्धा टाईम जाते. त्यात आशूची तब्येत 2 दिवस चांगली, 2 दिवस खराब, 2 दिवस चांगली, 2 दिवस खराब, असंच चालू आहे त्याचं. आता आशूच्या वाढदिवसाच्या दिवशी जे फुलं आणले होते, फुलांना जे पूजा मांडली होती, तर ते फुलं तसेच होते. 2-3 दिवसापासून ते फुलं त्या देवाऱ्यात, म्हणजे देवाजवळ तसेच होते. ते काढायचे होते मला आज. तर म्हटलं ते काढून घेऊ, कारण मूर्त्या अष्टधातूच्या आहेत. आणि अष्टधातूच्या मूर्तीवर जर फूल एखादं तसंच ठेवलं आणि ते जर खराब झालं, ते फूल सडून गेलं, तर मग त्याचे डाग त्या मूर्तीवर पडतात. मग ते डाग निघाले लय टाईम लागते, म्हणजे लवकर निघत नाहीत. आणि ते कसं, फुलाचे डाग एक वेळा त्या मूर्तीवर पडले तर ते व्यवस्थितही दिसत नाही. त्या कारणानं मग ते 2 ते 3 दिवस फुलं तिथं तसेच राहिले. आणि नंतर मी ते फुलं तिथून काढून घेतले, सगळं क्लीन करून घेतलं. सगळं धूळ वगैरे होता तर सगळं काढून घेतलं होतं. म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी तरी मी ते सगळं क्लीन करत असतो. आता ते व्हिडिओ मी कधी तुमच्यासोबत शेअर करतो, कधी नाही करत. कारण लय वेळा मी ते व्हिडिओ, देव साफ करायचे, मूर्त्या साफ करायच्या, मी लय वेळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. म्हणून कधी मी शेअर करतो आणि कधी नाही करत. आता हे जे कट्टे तुम्हाला दिसत असतील गव्हाचे, हे अपोजिट साईड होते. तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल, हे अपोजिट साईड होते. पण त्या दिवशी आशूचा वाढदिवस होता, आणि वाढदिवस असल्या कारणानं ते सगळे कट्टे म्या दुसऱ्या साईड लावायला सांगितले होते, की एक साईड लावून द्या, आणि त्याच्यावरच बाकीच्या जे गोधड्या सात्र्या असतील, चादर असतील, ते त्या पोत्यावर मग ठेवल्या जातात. कारण वाढदिवस आहे तर 4 लोक येतात, मग त्याला बसायला जागा मॅनेज झाली पाहिजे. घर लहान आहे, रूम लहान आहे आमची, म्हणून ते कट्टे एक साईड लावायला सांगितलं होते. आता या साईड आम्ही कट्टे लावत नाही ते कधी, कारण सांगतो. कारण पावसाळा आहे, आणि पावसाळा असल्या कारणानं आमच्या रूमची मागच्या साईडची छपाई झाली नाही. तर छपाई झाली नाही, त्या कारणानं काय होते, सगळी ओल धावते. मग ते भिंती सर्व ओल्या होतात. मग ते भिंती ओल्या झाल्या की ते गव्हालाही लागते, आणि ते गहू खराब होतात. कारण आमचे मागच्या वर्षीचे गहू तसेच खराब झाले होते. तर यावर्षी बी तिथं लावायचे नव्हते, पण आशूचा वाढदिवस असल्या कारणानं मग ते तिथं लावावं लागले. तर पाहू, थोडे दिवस राहू देऊ तिथं, मग ते अजून उचलून दुसऱ्या इकडे ठेवावं लागतील. कारण मग गहू जर खराब झाले तर मग काही
विषयच नाही. समजा मग आमचे वर्षभराचे धान्य जे आहे ते साठवून ठेवलेलं तेच जर खराब झालं तर मग आम्ही वर्षभर काय खायचं. त्यात जे राशन भेटते आम्हाला महिन्याचं राशन भेटतच आहे. ते राशन 3 महिन्यावर गेलं म्हणतात, की 3 महिन्याचं एकच वेळा भेटेन, मग तिथून 3 महिने भेटणार नाही असं ते काहीतरी झालं. तर आता हे इथं कट्टे एक साईड लावून घेतले होते. त्याच्यावर जे गोधड्या सातऱ्या जे आहेत ते ठेवल्या होत्या व्यवस्थित. ते कवर करून ठेवल्या, कारण थोडंसं कवर करून ठेवलं तर जास्त पसारा वाटत नाही, थोडं व्यवस्थितच वाटते. आणि कसं सासूबाई सासरे हे दोघंही आथरून टाकतात, झोपतात, तर मग ते आथरून काढून ते तसंच टाकतात त्याच्यावर. म्हणजे ते व्यवस्थित घडी करून ठेवत नाहीत, काही कवर करून ठेवत नाहीत. आता ते कसं, ते वयस्कर लोक म्हटल्यावर त्याला आपल्याला म्हणता येत नाही की बा तुम्ही हे असंच नका करू, की तसंच नका करू, की हे असंच करत जा, तसंच करत जा. आता मी घरची सून आहे म्हटल्यावर घर कसं क्लीन करायचं, काय केल्यानं मला घर चांगलं दिसेन, व्यवस्थित दिसेन, हे माझ्यावर डिपेंड करते. म्हणून मी त्याला कधीच म्हणत नाही. ते त्याला जसं करायचं त्याला करू देतो. आणि ते ते त्यांचं करून झाल्यावर मग मला जसं आवडते मी त्यानुसार मी ठेवतो, त्यानुसार मी करतो. आता इथं सगळं रूम क्लीन करून झाली होती. आता इथं म्हटलं झाडून काढून घेऊ. तिथं झाडून काढून घेतलं आणि लगेच इथं हे घर पुसून घ्यायला सुरुवात केली. आता कसं आहे, मी काही फिनाईल वापरत नाही, मी आजपर्यंत फिनाईल वापरलं नाही. पण आता पावसाळा लागला आणि आशू कसा काही म्हणजे काही त्यानं खाल्लं, कोणती वस्तू अशी खाल्ली त्यानं, तर मग ते काही बी खायचा पदार्थ असो, तो गोड असो, तेलकट असो, कसा असो, तर आता लहान आहे म्हटल्यावर त्याचं कसं असते, तो एक घास खाईन, तो तोंडातलं खाली टाकीन, नाही तर हातातलं खाली टाकीन, नाही तर मग काहीतरी सांडूबळ करीन. तर मग आता घरात फरशी नाही, आता तुम्हाला तर दिसतच असेल, फक्त तेवढा स्लॅब टाकायच्या एवढे जो कोबा टाकला होता तो कोबाच आहे. मग आता त्याच्यावर ते पडलं तर मग फसून जाते, किंवा मग ते गोड पदार्थ चिटकून बसते. मग चिटकला तो की मग त्याला मुंग्या लागतात किंवा मग माश्या लागतात. मग म्हणजे असं 2-3 वेळा असं झालं. आशूनं सोनपापडी खाल्ली होती, ते सगळ्या घरात सांडवली, मग तर सगळ्या मुंग्या लागल्या, माश्या लागल्या. मग ते कितीही पुसून घेतलं तरी ते माश्या जायचं नाव घेत जात नाही. म्हणून मी फिनाईल घेतलं त्या दिवशी. म्हटलं फिनाईलनं आता पुसून पाहू. फिनाईल म्हणजे फिनाईल जेव्हापासून वापरणं सुरू केलं तेव्हापासून माश्या येत नाहीत. मग आता त्यानं काही गोड खाल्लं की ते लगेच पुसून घ्यायचं, थोडंसं फिनाईल टाकून लगेच पुसून घेतलं की ते माशाचा नायनाट होते, माशा अजिबात येत नाहीत. कारण गोड असलं तरच माशाचा धाव राहते. आणि आता पावसाळा असल्या कारणानं तशाही माशाचा जोर जास्तच राहते. ती दोन्ही रूमची मला क्लिनिंग करून झाली होती, पुसूनही झालं होतं, पुसणं चालू होतं. आता बाकीचे कामं, आता सकाळचं रुटीन म्हणल्यावर सकाळचे कामं म्हणल्यावर सगळेच कामं येतात त्याच्यात. तर 6:30-7पर्यंत मी आशूच्या बाबाचा डब्बा करून दिला होता. ते वावरात निघून गेले होते. सासूबाई त्याच्यासोबत वावरात निघून गेल्या होत्या. म्हणजे दोघं वेगवेगळ्या कामाला जातात. तर सासूबाई घरच्या वावरात जातात आणि हे दुसऱ्याच्या जातात. तर मग दोघंही 7 वाजेपर्यंत निघून गेले होते. 7:30पर्यंत आशूचा नाश्ता वगैरे करून त्याला बाहेर पाठवून दिलं होतं. मग 8पासून मला हे बाकीच्या कामाला सुरुवात झाली होती. आता रोजची क्लिनिंग आहे, सकाळची क्लिनिंग आहे, त्यात सगळेच कामं येतात. मग आता सगळेच कामं तर शूट करून होत नाही, किंवा मग शूट झाले तर मला फोन एवढा साथ देत नाही, की एवढी स्टोरेज नाही आहे फोनमध्ये, की अर्ध्या एका तासाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते फोनमध्ये राहतील म्हणून. तर त्याच्यानं अर्धे व्हिडिओ येतात, अर्धे व्हिडिओ नाही येत. तर इथं दोन्ही रूमची मी क्लिनिंग केली होती, नॉर्मली जशी मी करत असतो तशीच केली. आणि इथं बाहेर डाळ टाकली होती, म्हणजे वरण टाकलं होतं शिजासाठी चुलीवर. आता बाहेरचे कामं मला बाकी होते. बाहेरचे कामं तरी पूर्ण जर कामं घेत बसली तर मग ते व्हिडिओमध्ये येणार नाही. जसं की सांगितलं, फोनची स्टोरेज एवढे नाही आहे, व्हिडिओ एवढे बसत नाहीत. तर म्हणून त्यातले अर्धे कामं करताना मला स्किप करावे लागते, व्हिडिओ स्किप करावं लागते, नाहीतर मग बंदच करावं लागते. आता इथं भांडे घासायचा व्हिडिओ तेवढा रेकॉर्ड झाला, पण जशी मी कपडे धुवायला बसले ते व्हिडिओ मला तेवढा रेकॉर्ड करायचा होता, तर तो व्हिडिओ अजिबात रेकॉर्ड झाला नाही. आणि पाणी भरायचं होतं तर तोही व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही. मला वाटलं शूटिंग म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे, पण ते झालीच नाही. तर इथपर्यंतच व्हिडिओ मला रेकॉर्ड झाला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.